नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSC अल्जेब्रा पेपर फर्स्टमध्ये डिव्हिजिबिलिटी ऑफ इंटिजर्स या टॉपिकमध्ये आज आपण फर्मॅट्स थेरमवर आधारित एक्झाम्पल बघतो आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे आजचा. फाइंड रिमाइंडर ऑफ 7⁴86 when divided by 13. Here 7⁴86 असं म्हटलंय, विच इज डिवायडेड बाय 13. ह्या दोन गोष्टीवरून ज्याने डिवाइड केला जातो ती असते पी ची किंमत, आणि ज्याच्या रेस टू दिलेली संख्या असते तो बेस असतो ए. म्हणून हा ए झाला 7, हा पी झाला 13. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता या दोन किमती मिळाल्यावर ह्या दोन किमतीपैकी 13ला 7ने भाग जात नाही असं आपण डिनोट करतो. हे डिवायडेड, हे नॉट. 13 इज नॉट डिवायडेड बाय 7 बाय फर्मॅट्स थेरम. आता फर्मॅटचा हा थेरम आहे. a⁻p−1 कॉन्ग्रुएंट 1 मॉड p. हे रिलेशन लक्षात ठेवा. आपण या रिलेशनला जर पी ए यांच्या ज्या मगाशी किमती मिळाल्या त्यानुसार जर ठरवलं तर ए ची किंमत आहे 7, पी ची किंमत आहे 13 -1 कॉन्ग्रुएंट हा 1 मॉड पी. पी म्हणजे 13. 13 मधून 1 गेला, खाली उरले 12. म्हणजे 7⁻12 कॉन्ग्रुएंट 1 मॉड 13 हे झालं रिलेशन नंबर 1. वी नो दॅट 486. आता आम्हाला 7⁻486 सांगितलंय, म्हणून ह्या 486 म्हणजे 480 + 6 असं त्याचा अर्थ होतो. त्यातल्या त्यात हा जो 480 आहे तो या 12शी रिलेटेड असतो. 480 म्हणजे 12 × 40 12 चोक 48 आणि हा 0 म्हणजे 12 × 40 480 होतात. मग याला बेस दे 7 तर याला बेस दे 7. याला 7 बेस दिला तो 7⁻480 होणार. हे याला बेस 7 लिहिला तर 7⁻12 × 40 होणार. आता 7⁻480 इज इक्वल टू हा 7⁻12 × 40 आपण घातांकाच्या भाषेत असा लिहू शकतो 7⁻12 आणि या ब्रॅकेट ⁻40. ह्या दोघांचा गुणाकार आपण असा म्हटला. सो 7⁻480 इज इक्वल टू 7⁻12 दिस ब्रॅकेट ⁻40. मग आपण ते जे मगाशी रिलेशन नंबर 1 लिहिलेलं आहे हे याचा जर 40 घात दिला तर या साईडमध्ये याचा 40 घात होणार. याचा काही संबंध नसतो, हे तसंच राहतो. याचा 40 घात होणार म्हणजे ते असं झालं 7⁻12 ब्रॅकेट ⁻40 कॉन्ग्रुएंट 1⁻40 मॉड 13 फ्रॉम 1. रिलेशन 1 काय होतं 7⁻12 कॉन्ग्रुएंट 1 मॉड 13. मी त्याच रिलेशनला लेफ्ट हँड साईडला 40 घात दिला तर राईट हँड साईडमध्ये केवळ एकाचा घात 40 होणार, आणि एकाचा घात 40 किंवा किती असतो तो एकच असतो. म्हणून हे रिलेशन होईल 12 × 40 7⁻480 कॉन्ग्रुएंट 1 मॉड 13. याला तू रिलेशन 2 म्हणणार. वी ऑल्सो नो दॅट, आम्हाला हे पण माहिती आहे 7चा वर्ग म्हणजे 49. 49 कॉन्ग्रुएंट 10 मॉड 13. आता मी हे लिहिलं कसं तर लक्षात घे, हा 10 जर आपण इकडं आणला तर वजा होणार. 49 - 10 म्हणजे 39
आणि 39ला 13ने भाग जातो. म्हणून या संख्येला 13ने भाग जावा तर इथली ही जी रिमाइंडर आहे ती अशी ॲडजस्ट करून घे की ही रिमाइंडर इकडं आणली वजा होईल तर इथं जी संख्या मिळेल त्याला 13ने भाग जाईल. म्हणून 7चा वर्ग तर 49 आपल्याला मिळालेला आहे. मग आता इथं किती लिहू तर 13ने भाग जाईल याला. तर इथं अशी संख्या लिही जी याच्यातून वजा केली तर 13ने भाग जाईल. म्हणून 49 मधून 10 गेल्यावरच 13ने भाग जाणारी संख्या 39 इथं निर्माण होते. म्हणून इथं मी 10 लिहिला. मग हा 7चा वर्ग कॉन्ग्रुएंट 10 mod 13 हा त्याचा अर्थ झाला. हा 49 म्हणजे 7चा वर्गच आहे, त्यामुळे हा विचारात घ्यायचा नाही. 7चा वर्ग कॉन्ग्रुएंट 10 mod 13 असा अर्थ. मग या सगळ्या बाजूला म्हणजे याला आणि याला 7ने जर गुणलं तर 7चा वर्ग गुणिले हा 7 कॉन्ग्रुएंट 10 गुणिले 7 हे तसं लिहायचं असतं. मग हे झालं 70. इथं 7^2 into 7 दॅट इज 7 क्यूब होणार. कॉन्ग्रुएंट हा गुणाकार झाला 7t mod 13 जसाच्या तसा. मग आता मला सांग ह्या 70ची किंमत काढता येते का? ह्याला रिड्यूस करता येतं का? कारण इथं जी बाकी उरते ती नेहमी याच्यापेक्षा कमी असली पाहिजे तर ती बाकी असते. आता ही तर मोठी आहे त्यामुळे याला आपण रिड्यूस करायचं कसं बघ. हा 70 आणि हा 13. 13ने जर या संख्येला भाग जायचा असेल तर इथं किती लिहिशील? जी की याच्यातून वजा केली तर उरणाऱ्या संख्येला याने भाग जाईल. इथं 70 आहे. या 70 मधून जर 5 वजा केले तर उरतात 65 आणि 65 उरल्यावर तरच 13ने भाग जातो. 13 5 65. म्हणून इथं उरणाऱ्या संख्येला या संख्येने भाग जावा तर इथं काय घेणार तर 5. 70 ऑलरेडी आहे त्याच्यातून 5 वजा केला तर 65 उरतात आणि मगच 13ने भाग जातो त्या 65ला. म्हणून मी इथं लिहिला 5. आणि थोडक्यात 70च्या जागी म्हणजे इथं तू 5 हा बदल करू शकतोस. mod 13 तर ऑलरेडी आहे म्हणून 7चा घन कॉन्ग्रुएंट 5 mod 13 असा त्याचा अर्थ झाला. आता आपल्याला याचे वर्ग करायचे. मग दोन्ही बाजूचा वर्ग केला म्हणजे 7च्या घनाचा वर्ग कॉन्ग्रुएंट तर ह्या साईडला जो 5 आहे तो 5चा वर्ग होणार. mod 13 तर जसेचे तसे राहत असतात. म्हणजे घातांकाच्या नियमाप्रमाणे या दोघांचा गुणाकार होतो. म्हणजे 7चा 6 घात 3 दुने 6 म्हणजे 7चा 6 घात कॉन्ग्रुएंट 5चा वर्ग 25 mod 13. इथली संख्या असते रिमाइंडर आणि कॉन्ग्रुएन्सीमध्ये ही रिमाइंडर कधी पण भागणाऱ्या संख्येपेक्षा लहान असायला पाहिजे. बाकी नेहमी लहान असावी याच्यापेक्षा. ही तर मोठी. मग ह्या 25ची आपण किंमत काढून घेऊ. ती कशी काढणार? मगाशी आपण 70ची अशीच किंमत काढली होती. इथं लिहिलं 25 कॉन्ग्रुएंट mod 13. इथं किती लिहू जेणेकरून ही संख्या वजा केली तर इथं जे उरेल त्याला 13ने भाग जाईल. आता 25 मधून जर 12 गेले तर खाली उरतात 13 म्हणजे या उरणाऱ्या 13ला 13ने भाग जाऊ शकतो. दुसरी गोष्ट ही 12 नियमानुसार याच्यापेक्षा लहानच आहे म्हणजे ही चालेल. म्हणून या 25च्या जागी म्हणजे या 25च्या जागी मी हे लिहिणार. तसं ऑलरेडी mod 13 आहेच आहे म्हणजे बदल होईल फक्त 12चा. 25 काढायचा त्या 25च्या ऐवजी 12 लिहायचा म्हणजे कसं होईल 7^6 कॉन्ग्रुएंट 12 mod 13 रिलेशन 3. मग रिलेशन 2 आणि रिलेशन 3 यांचा गुणाकार घे. रिलेशन 2 काय होतं तुला माहिती आहे? 7^480
कॉन्ग्रुएंट 1 मॉड 13 हे होतं रिलेशन 2. आता रिलेशन 3 आहे 7⁶ कॉन्ग्रुएंट 12 मॉड 13 हे रिलेशन 3. मग 2 आणि 3चा जर गुणाकार घ्यायचा तर लेफ्ट हँड साईडचे 2 गुणाकार घ्या. 2चा लेफ्ट हँड साईड आहे 7⁴80 तर 3ची लेफ्ट हँड साईड आहे 7⁶. म्हणून लेफ्ट हँड साईडचा हा गुणाकार झाला. आता राईट हँडमध्ये फक्त यांचाच गुणाकार घ्यायचा असतो. राईट हँड साईडच्या इक्वेशन 2 मध्ये 1 होतं. 1 मॉड 13 तर आहेच 1 मॉड 13 आणि इक्वेशन 3च्या राईट हँड साईडला आहे 12 मॉड 13. मग मॉड 13 दोन्हीकडचं तसंच राहू दे. मग गुणाकार फक्त 1 आणि 12 मध्ये घे आणि 12 गुणिले 1 म्हणजेच 12 आणि घातांकाच्या नियमानुसार इथं गुणाकार आहे आणि पाया समान आहे. जेव्हा गुणाकार आहे पाया समान आहे तर घातांची बेरीज करायची. 480 प्लस 6 दॅट इज 486 7 म्हणजे 7⁴86 कॉन्ग्रुएंट 12 मॉड 13. अशा रीतीनं 7⁴86ला जर 13ने भागलं तर रिमाइंडर उरणार 12. ही रिमाइंडर असते 12 आणि म्हणून मी लिहिलं when 7⁴86 is divided by 13 remainder is 12. धन्यवाद.